अध्ययन निष्पत्ती 6, 4, 3 शासनाचे भिन्न स्तर ओळखतात. स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय. इयत्ता 6वी. विषय नागरिक शास्त्र. पाठ क्रमांक 3. ग्रामीण स्थानिक शासन संस्था. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अधिक सरावासाठी ग्रामीण स्थानिक शासन संस्था या पाठावर आधारित ई-स्वाध्याय चाचणी सोडवणार आहोत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 4 पर्याय व 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल. जास्तीत जास्त अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. करूयात सुरुवात. तुमचा पहिला प्रश्न आहे, गावाचा कारभार कोण करते? पर्याय आहेत: 1 नगर परिषद, 2 ग्रामपंचायत, 3 महानगरपालिका व 4 नगरपंचायत. तुमची वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे ग्रामपंचायत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? पर्याय आहेत: 1 3, 2 2, 3 5 व 4 7. वेळ सुरू होतीये. बरोबर उत्तर आहे 5. यानंतर आपण पाहूयात पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? आणि पर्याय आहेत: 1 सरपंच, 2 ग्रामसेवक, 3 उपसरपंच, 4 तलाठी. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे ग्रामसेवक. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गावात राहणाऱ्या मतदारांच्या सभेला काय म्हणतात? पर्याय आहेत: 1 मेळावा, 2 घोळका, 3 चर्चासत्र आणि 4 ग्रामसभा. तुमची वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे ग्रामसभा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? पर्याय आहे: 1 36, 2 38, 3 32, 4 33. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे 36. यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? पर्याय आहेत: 1 36, 2 38, 3 33, 4 34. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे 34. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या सभांचे कामकाज चालवण्याची जबाबदारी कोणाची असते? आणि पर्याय आहेत: 1 सभापती, 2 उपसभापती, 3 सरपंच आणि 4 ग्रामसेवक. तुमची वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे सभापती. यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न, स्थानिक शासन संस्थेत निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष
पूर्ण असावेत? पर्याय आहेत 1. 18, 2. 21, 3. 24, 4. 25. उत्तरासाठी वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे 21. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक कोण करते? आणि पर्याय आहेत 1. राज्य शासन, 2. केंद्र शासन, 3. न्यायालय, 4. राज्यपाल. उत्तरासाठी तुमचा वेळ सुरू होतोय आता. बरोबर उत्तर आहे राज्य शासन. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जिल्हा परिषद नाही? आणि पर्याय आहेत 1. सोलापूर, 2. बीड, 3. मुंबई, 4. नागपूर. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वेळ सुरू होतीये आता. बरोबर उत्तर आहे मुंबई. धन्यवाद.